संध्याकाळचे 8 वाजले. आजचा दिवस सगळ्यांचा छान गेला असेल. रविवार सुट्टी दिवस. कोणी आरामशीर उठलं, कोणी बाहेर फिरायला गेलं असेल, कोणी मित्रांना भेटलं असेल, कोणी आपला आजचा दिवस चांगल्या प्रकारे स्पेंड केला असेल. तर तुम्हाला आज मी काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला टी व्ही दाखवतो. तर तुम्ही बघा, टी व्हीमध्ये बघा बिग बॉस चालू आहे. बिग बॉसमध्ये जे कलाकार आहे ना, हे शून्यातून वरती आलेले कलाकार. कुठलेही एक रील स्टार असो, ॲक्टर असो, कोणी असो, स्टार आहेत, हे सगळे शून्यातून वरती आले. यांनी आपलं एक वर्चस्व निर्माण केलं. यांनी दाखवून दिलं की आम्ही काय करू शकतो आणि काय नाही करू. म्हणून तुम्ही घाबरू नका. लाईफमध्ये काही करताना विचार करू नका, बिंदास करा. काय होणार आहे, एक तर आपल्याला लाईफमध्ये शिकायला भेटेल, अनुभव भेटेल चांगला, किंवा तुम्हाला अपयश भेटेल. पण त्या अपयशातून सुद्धा तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला भेटेल. मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बघा, एवढ्या माझ्या ट्रॉफी आहे. मी दर महिन्याला काय ना काय माझ्या बँकेकडून ट्रॉफी मी जिंकत असतो. म्हणजे इन्शुरन्समध्ये, लोनमध्ये, ज्या प्रकारे मी काम करतो त्या प्रकारे मला बेनिफिट दिला जातं माझ्या बँकेकडून. म्हणून मित्रांनो, तुम्हाला बोलतो, काही काम करताना लाज बाळगू नका, कसलाही विचार करू नका. तुम्ही ॲटलिस्ट कुठलंही काम करताना असा विचार ना करू की मी लहान आहे, मी मोठा आहे, मी हे काम करू शकतो का, मी ते काम करू शकतो का. कारण बघा मित्रांनो, आपल्यावर आपल्या फॅमिलीची जिम्मेदारी असते. ती जिम्मेदारी फुलफिल करणं आपलं काम असतं. तुम्ही आहात तर सगळे, तुम्ही नाही तर कोणच नाही, हाच विचार करायचा कधी. कालच्या व्हिडिओमध्ये मला 2 जणांनी मला विचारलं आहे की होम लोन घेण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात. तर सगळ्यात अगोदर माझा हा प्रश्न असेल, तुम्ही काय करतात. म्हणजे तुम्ही सॅलरीड आहात की सेल्फ एम्प्लॉईड आहात. जर तुम्ही सॅलरीड असाल, ठीक आहे, तर त्यासाठी डॉक्युमेंट लागतात फक्त तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड. आधार कार्ड कधीही कुठल्याही बँकेत, फायनान्स कंपनीमध्ये सबमिट करताना मास्किंग करून देणे खूप गरजेचं आहे. तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो लागतो. लेटेस्ट 3 महिन्याची सॅलरी स्लिप लागते. जसं की आता हा महिना चालू, एक्झाम्पल जानेवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, लास्ट 3 महिन्याची तुम्ही सॅलरी स्लिप देऊ शकता. लेटेस्ट 2 वर्षाचं फॉर्म 16, 23-24, 24-25चं फॉर्म 16 तुम्ही देऊ शकता. आणि लेटेस्ट 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट, जे 6 सॅलरी आपले क्रेडिट झालेले असेल त्या अकाउंटमध्ये, त्या अकाउंटचं आपल्याला स्टेटमेंट द्यायचं असतं. हे असतात सॅलरीड पर्सनचे डॉक्युमेंट्स, ठीक आहे. काही बँका प्रोसेसिंग फीससुद्धा घेतात लॉगिंगसाठी. आणि काही बँका किंवा काही फायनान्स कंपनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सुद्धा लॉगिंग करतात. मग ज्या बँकेमध्ये चार्जेस घेतात तिथे तुम्हाला चेक द्यायचा आहे, तो पण त्या बँकेच्या किंवा त्या फायनान्स कंपनीच्या नावाने द्यायचा आहे. ब्लँक चेक कोणालाही देऊ नये. आणि त्याच्यावरती तुम्हाला ज्या बँकेचं नाव असेल ते लिहिणं गरजेचं आहे, सही करून द्यावे, ठीक आहे. आणि काही बँकेमध्ये विदाउट प्रोसेसिंग फीज होते, ठीक आहे. त्या विदाउट प्रोसेसिंग फीजमध्ये सुद्धा तुमचा प्रोफाईल चेक केला जातो, तुमची लॉगिंग केली जाते, त्यामध्ये तुमची एलिजिबिलिटी कळते. त्याच्यामध्ये तुम्ही किती लोन घेण्यासाठी पात्र आहात हे दाखवलं जातं. तर हे माझं आजचं तुम्हाला व्हिडिओ होता की तुम्हाला जर सॅलरीड पर्सन असेल की तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतात, हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला मेसेज करा.